या खुनाचा मुख्य सूत्रधार जो आहे हा बीजेपीचा युवा नेता आहे कुणाल मराठे म्हणून। आणि हा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जवळचा कार्यकर्ता असल्या कारणाने, त्याच्या हातावर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा टॅटू असल्या कारणाने त्याला अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही। कुणाल मराठ्यांनी हे केलंय, त्याची गाडी तिथं आहे, तर तोच मेन सूत्रधार आहे। त्याच्या पाठीमागं कोण आहे ते तर माहित नाही, पण पोलीस शासन काय त्याच्यावर कारवाई करत आज पोलीस आयुक्त कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने 2 फेब्रुवारी रोजी क्रांती चौकच्या पोलीस स्टेशनच्या एक 100 मीटरच्या अंतरावर कल्पेश रुपेकर या तरुणाची 5-6 जणांना मिळून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। आज घटनेला जवळपास 1 महिना होतोय, तर या घटनेतील आरोपी अद्यापही अटक नाहीये। 4 आरोपी अटक आहेत, आणखी आरोपी फरार आहेत। आणि या घटनेचा जो या खुनाचा मुख्य सूत्रधार जो आहे हा बीजेपीचा युवा नेता आहे कुणाल मराठे म्हणून। आणि हा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जवळचा कार्यकर्ता असल्या कारणाने, त्याच्या हातावर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा टॅटू असल्या कारणाने त्याला अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाहीये। आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी हा स्वतः तिथे रात्री 1:30 वाजता हा उपस्थित होता। आणि जे आरोपी जे आहे मारेकरी आहे, हे मारेकरी त्याच्या पाया पडताना दिसत आहेत। त्याची जर कॉल डिटेल जर आपल्या पोलीस प्रशासनाने जर काढले असेल तर त्याच्यात सुद्धा त्यांनी जवळपास 15 ते 20 कॉल 20-22 कॉल त्याचे स्वतःचे वैभव मालोदे याच्या सोबत जे काही कॉल डिटेल्स आहेत ते निघेल। आणि हे जे वैभव मालोदे आहे तर हा याचा कुणाल मराठे याचा वसुली करणारा कार्यकर्ता आहे। आणि अनेकांनी व्याजानं पैसे देणं, अनेकांकडून मारपीट करून जबरदस्तीने त्याच्यासोबत हे करणं, असं यांचा जो एकंदर शहरामध्ये धुडगूस आहे। तर अशा पद्धतीनं कल्पेश रुपेकर हा सुद्धा याला बळी पडलेला आहे। आणि याचा जो मुख्य सूत्रधार आहे कुणाल मराठे, तर हा बोलतो माझं पोलीसवाले सुद्धा काय करत नाही। आणि पोलिसांनी सुद्धा असे या माध्यमातून त्या कुणाल मराठेला सुद्धा ढील देण्यात आलेली आहे। तर मला असं वाटतं की कुणाल मराठे याला लवकरात लवकर अटक करण्यात यावं, कारण या ठिकाणी त्याचं पीडित कुटुंब जे आहे रुपेकर यांचं जे पीडित कुटुंब आहे तर त्या उपोषणला या रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने कविता विजय रुपेकर आणि त्यांचा मुलगा अविनाश विजय रुपेकर हे उपोषणासाठी बसलेले। जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, जोपर्यंत कुणाल मराठे याला अटक होत नाही, तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण या ठिकाणी असंच चालू राहणार आहे। राजूभाई साबळे, महिना झालाय, 1 महिना झालाय तरी मला अजून काही न्याय भेटलेला नाही। माझ्या मुलाला 7-8 जणांनी इतकं घायल होऊस तर मारले। पोलीस स्टेशनच्या 100 किलोमीटरवर माझ्या मुलाला मारले। पोलीसवाले काही दखल घेत नाहीत। पोलीसवाले म्हणतात आमचा तपास चालू, जेव्हा आम्हाला कोणी भेटल तेव्हा आम्ही त्याला पाहू। पण कुणाल मराठ्यांनी हे केलंय, त्याची गाडी तिथं आहे, तर तोच मेन सूत्रधार आहे। त्याच्या पाठीमागं कोण आहे ते तर माहित नाही, पण पोलीस शासन काय त्याच्यावर कारवाई करत नाही। ते बोलतात आम्हाला जेव्हा भेटन तेव्हा आमची कारवाई चालू आहे। आता कारवाई 1 महिना झालाय तरी कारवाई कशी काय चालू त्यांची ते धरू शकत नाहीत का? हे कधी मला न्याय भेटायचा? माझं लेकरू घायल मारले, जागीच सूत्रधार आहेत तरी पण धरत नाही। तर सरकारचं असं कोणचं हे जवळ सबूत बी भेटून तरी धरत नाही म्हणल्यावर कोणचा पोलीसवाले ताशे, कोणचा पोलीस कानून आहे असं? माझ्या लेकराला मला ते कुणाल मराठ्याला धरून माझ्या लेकराला ज्यांनी मारलंय त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। माझ्या लेकराला नीट न्याय भेटला पाहिजे आणि मुद्द्याची केस माझ्या लेकराला लागली पाहिजे। माझ्या लेकरांनी ना काही केलेलं नव्हतं, माझं लहान लेकरू होतं, खूप मारलंय त्यांनी, तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे। कुणाल मराठ्याला धरून ह्या लोकांनी जेवढ्यांनी षडयंत्र रचले तेवढ्याला फाशी झाली पाहिजे। माझं नाव कविता विजय रुपेकर।